मकर राशी. मकर संक्रांती आधी मिळणार आनंदाची बातमी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या भाग्यवान जातकांनो, सर्वात मोठी क्रांती आणि भाग्योदयाची वेळ ठरणार आहे. कारण मकर राशीचा सण उंबरठ्यावर असताना साक्षात सूर्यदेव तुमच्या राशीत प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या नशिबात अशी एक मोठी बातमी येणार आहे, जिच्या प्रतीक्षात तुम्ही कित्येक वर्षापासून आपले डोळे लावून बसला होतात. तुमच्या पायाखालची जमीन सरकेल इतका मोठा आणि सकारात्मक धक्का तुम्हाला बसणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात हा दैवी चमत्कार अनुभवायचा असेल आणि तुमची साडेसातीची सर्व दुःख संपलेली पाहिजे असतील, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा. जेव्हा अनेक मनातील श्रद्धा एकत्र येते, तेव्हाच नशिबाची दारे उघडण्यास सुरुवात होते. मकर राशी ही कर्माचा स्वामी शनिदेवाच्या अधिपत्याखाली येणारी राशी आहे. तुमचा स्वभाव मुळातच कष्टाळू, संयमी आणि अत्यंत जबाबदार आहे. पण गेल्या काही काळापासून तुमच्या कष्टाची आणि संयमाची जणू भीषण परीक्षाच घेतली जात होती. तुम्ही अशा अनेक मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक वेदनांमधून जात आहात, ज्यांनी तुम्हाला रात्रीच्या वेळी एकटं रडायला भाग पाडले आहे. घरामध्ये सतत होणारी अशांतता, जोडीदाराशी असलेले टोकाचे मतभेद, मुलांच्या आरोग्याची किंवा त्यांच्या वर्तणुकीची सतावणारी भीती आणि समाजात स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी चाललेली जीवघेणी धडपड, या सर्व गोष्टींनी तुम्हाला मानसिकरित्या पूर्णपणे थकावून सोडले गेले आहे. तुम्ही सर्वांचे भले करण्यासाठी स्वतःचा देह झिजवला, सर्वांना प्रेम दिले, पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळाले? फक्त लोकांच्या शंका, अपमान, टीका आणि जवळच्या व्यक्तीकडून झालेला विश्वासघात. तुम्ही ज्याच्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांनीच तुमच्या कठीण काळात तुमच्याकडे पाठ फिरवले आहे. ही जी मनाची तगमग आहे की माझ्याच वाट्याला हे दुःख का, ती आता मकर संक्रांतीपूर्वी कायमची संपणार आहे. माणसाच्या सर्वात मोठे दुःख हे असते की जेव्हा त्यांचे प्रयत्न प्रामाणिक असूनही त्याला समाजात आणि स्वतःच्या घरात कवडीचीही किंमत मिळत नाही. मकर राशीच्या व्यक्तींना सध्या अशा काही खोलवर जखमांनी ग्रासले आहे, ज्यांनी त्यांच्या आत्मविश्वासाचा कणाच मोडून टाकला होता. मकर राशीच्या मित्रांनो, समाजात वावरताना तुम्हाला अनेकदा डावलले जात होते. तुमच्या शब्दाला किंमत दिली जात नव्हती. तुमचे कष्ट, तुमचा प्रामाणिकपणा असूनही लोक तुमच्याकडे संशयाने पाहत होते. तुम्हाला खाली खेचण्यात धन्य मानतात. कधी कधी तुम्हाला असे वाटत होते की देव तरी माझी इतकी कठोर परीक्षा का घेत आहे. तुमच्या मनात सतत एक भीती असते की उद्या माझे काय होईल. सतत येणारा शारीरिक थकवा, वाढता मानसिक ताण आणि डोक्यावर असलेले कौटुंबिक जबाबदाऱ्याचे प्रचंड ओझे, यामुळे तुम्ही खूप हताश झाला होता. पण लक्षात ठेवा, सूर्य जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा तो जीवनातील सर्व मरगळ दूर करतो. मकर संक्रांतीपूर्वी तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि सूर्याची होणारी भेट तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे डोंगर कापून काढणार आहे. या महान परिवर्तनासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा एक बटन दाबून ही ऊर्जा सर्वत्र पसरवा. ती मोठी शुभ बातमी तुमच्या अशा एका समस्येशी संबंधित आहे, जिने तुम्हाला अनेक वर्षापासून मानसिक गुलाम बनवले होते. कदाचित ते तुमच्या घरातील एखाद्या कोर्टाच्या कामाचा निकाल असू शकतो किंवा कुटुंबातील बिघडलेले नाते पुन्हा एकदा जोडले जाण्याचे संकेत असू शकतात. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता सन्मानाने तुमच्याकडे येतील. हा बदल पाहून तुम्हाला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटेल. ग्रहांची स्थिती आता अशा पद्धतीने बदलत आहे की तुमच्या राशीचा प्रथम स्थानी सूर्याचे आगमन होत आहे. यामुळे तुमचा व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास आणि तेज येईल. दुसरी आश्चर्यकारक घटना म्हणजे तुमच्या आरोग्याशी आणि आंतरिक समाधानाशी संबंधित असेल. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या अदृश्य आजाराने किंवा भीतीपोटी त्रस्त होतात, त्यातून तुमची कायमची सुटका होणार आहे. तुम्हाला एक नवीन चैतन्य प्राप्त होईल. या आनंदासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या आवडत्या देवाचे नाव नक्की लिहा. मकर राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, तुमची रास ही पृथ्वी तत्वाशी असून तिचा प्रवास नेहमीच शिखराकडे असतो. पण गेल्या काही साडेसातीमध्ये तुमच्या मार्गात इतके दगडधोंडे आले आहेत की तुम्हाला चालणे कठीण झाले होते.
आता मकर संक्रांतीचा हा काळ तुमच्यासाठी तिळगुळ घेऊन येणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्या कडवट आयुष्यात आता साखरेचा गोडवा विरघळणार आहे. शारीरिक थकवा आणि मानसिक दडपण यामुळे तुम्ही स्वतःला हरवून बसला होतात. पण आता तुम्हाला बाप्पा आणि शनिदेवाकडून असे काही संकेत मिळतील जे तुम्हाला पुन्हा पुन्हा ताठ मानेने जगायला शिकवतील. जेव्हा माणसाचे मन प्रसन्न असते तेव्हा तो कोणत्याही वादळाला झोपवू शकतो. हा जबरदस्त आत्मविश्वास तुम्हाला मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहे. तुमच्या घरातील जे नकारात्मक वातावरण होते ते आता मांगल्याचा दिवा लागेल. ज्या जुन्या कलहामध्ये तुम्ही नाहक भरडले जात होता तिथूनही तुमची सुटका होईल. या विश्वासासाठी एक लाईक तर नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण सदैव सकारात्मक विचारांनी जोडलेले राहू. तुमच्या आयुष्यातील सर्व कष्टांचे आणि रडण्याचे दिवस आता इतिहासात जमा होणार आहे. तुम्ही आजवर स्वतःच्या गरजा मारून इतरांचे संसार सावरले, पण आता वेळ आली आहे ईश्वराने तुमच्या पदरात सुखाची रास टाकण्याची. निराशेच्या अंधारात तुम्ही स्वतःला हरवून बसला आहात असे तुम्हाला वाटत असेल, पण आता साक्षात सूर्यदेव तुमच्यासाठी प्रकाशाची नवीन पहाट घेऊन येत आहे. मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला अशा काही गुप्त वार्ता समजतील ज्यांनी तुमचे भविष्य उज्ज्वल होईल. तुमच्या कुटुंबात जे पिढ्यानपिढ्यांचे वाद किंवा जमिनीचे तुकडे होण्यावरून भांडण चालू होतील ती आता शांत होईल. ग्रहांची गती आता तुमच्या बाजूने आहे. जे लोक कालपर्यंत तुमची पात्रता काढत होते तेच उद्या तुमच्या यशाची उदाहरणं लोकांना देतील. हा बदल तुमच्या पाठीशी उभे राहिलेल्या नशिबामुळे आणि तुमच्या आजवरच्या सहनशीलतेमुळे केवळ होणार नाही. ही वेळ केवळ तुमची आहे. ह्या शुभ बातमी तुमच्या धैर्याची पावती आहे. या क्षणाची साक्षीदार होण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. मकर राशीच्या लोकांची हीच मोठी शोकांतिका आहे की ते बाहेरून खूप कठोर आणि रागीट असतात, पण आतून ते मनासारखे मऊ असतात. तुम्ही कोणाजवळही आपले दुःख व्यक्त करत नाही, कारण तुम्हाला कोणाचीही दया नसते. तुम्ही जगासमोर हसता, पण एकटा असताना उशी भिजून रडता. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून जाता, पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते तेव्हा लोक पाठ फिरवतात. पण मकर संक्रांतीपूर्वी हे सर्व चित्र पालटणार आहे. ब्रह्मांडातील शक्ती आता तुमच्यासाठी काम करत आहे. तुमच्या मनातील ती भीती जी तुम्हाला भविष्याबद्दल सतत सतावत होती ती आता कायमची निघून जाईल. तुमच्या कुंडलीतील शनी आणि सूर्याचा जो मिलाप होत आहे तो तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर करेल. या आनंदाच्या बातमीसाठी एक लाईक तर बनतेच. मनातील त्या सुप्त इच्छा ज्या तुम्ही भीतीपोटी कोणालाही सांगितल्या नाहीत त्या आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आपल्याला माहीत आहे त्या आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मकर राशीच्या मित्रांनो, मकर संक्रांतीपूर्वीचा हा काळ तुमच्यासाठी एक दैवी संकेतापेक्षा कमी नसेल, पण हा चमत्कार तेव्हाच घडेल जेव्हा तुमची श्रद्धा प्रबळ असेल. म्हणूनच मी वारंवार सांगत आहे की ईश्वराचे नाव घेत राहा. जे लोक तुमच्या आयुष्यात निघून गेले त्यांच्याबद्दल दुःख करू नका, कारण देव तुमच्या आयुष्यात नवीन आणि खऱ्या व्यक्तींना पाठवणार आहे. तुमच्या मार्गातील प्रत्येक काटा आता दूर होईल. तुम्ही स्वतःला एक समर्थ आणि पराक्रमी व्यक्ती म्हणून जगासमोर सिद्ध कराल. हा संदेश तुमच्यासाठी एक दिशादर्शक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.